पहिला क्वेश्चन आहे डिफाइन लोड अँड एफर्ट. ठीक आहे, लोड म्हणजे काय? लोड दाखवतो आपण W ने, एफर्ट दाखवतो आपण P ने. दोन्हीचं युनिट सेम. ठीक आहे, न्यूटन किंवा किलो न्यूटन. एफर्टचं पण युनिट सेम, न्यूटन किंवा किलो न्यूटन मध्ये. ठीक आहे, तर बघा लोड म्हणजे काय? फर्स्ट युनिट आहे आपला सिंपल लिफ्टिंग मशीन. त्याच्यामधले थिअरी क्वेश्चन्स आपण बघणार आहे. ठीक आहे, म्हणजे युनिट नंबर 1 त्याच्यामध्ये 2 मार्क आणि 4 मार्कचे जे आतापर्यंत आलेले सगळे क्वेश्चन्स आपण रिवाइज करणार आहोत. डिफाइन लोड अँड एफर्ट. लोड म्हणजे काय? द वेट इज टू बी लिफ्टेड बाय द मशीन इज कॉल्ड ॲज द लोड. सिंपल मशीन किंवा मशीन जे आहे ती किती वेट लिफ्ट करणार आहे त्याला म्हणतो आपण लोड. इट इज डिनोटेड बाय द W अँड युनिट इज न्यूटन ऑर किलो न्यूटन. ठीक आहे, त्यानंतर आहे एफर्ट. एफर्ट दाखवतो आपण P ने. ठीक आहे, द फोर्स इज अप्लाइड टू लिफ्ट द लोड. लोड उचलण्यासाठी जेवढा आपण फोर्स अप्लाय करणार आहेत त्या फोर्सला म्हणतो आपण एफर्ट. इट इज डिनोटेड बाय द P. युनिट परत सेम, जे लोडचं युनिट असणार आहे तेच एफर्टचं युनिट असणार आहे, न्यूटन ऑर किलो न्यूटन. बघा एक्झाम्पल सोडवताना जर तुम्ही लोडचं युनिट न्यूटन जर घेतलं तर एफर्टचं युनिट पण न्यूटन मध्येच घ्यायचं आहे. लोडचं युनिट किलो न्यूटन घेतलं तर एफर्टचं युनिट सुद्धा किलो न्यूटन घ्यायचं आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये लोडचं डेफिनेशन लिहिली की 1 मार्क मिळेल, एफर्टची डेफिनेशन लिहिली की 1 मार्क मिळेल. ठीक आहे, त्यानंतर सेकंड क्वेश्चन आहे डिफाइन मेकॅनिकल ऍडव्हान्टेज अँड व्हेलॉसिटी रेशो. मेकॅनिकल ऍडव्हान्टेज आपण MA ने सुद्धा दाखवतो. ठीक आहे, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे काय? द रेशो ऑफ वेट टू एफर्ट इज कॉल्ड एज द मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. किंवा इट इज द रेशो ऑफ वेट लिफ्टेड टू एफर्ट अप्लाइड इज कॉल्ड एज द मेकॅनिकल ऍडव्हान्टेज. म्हणजे MA इज इक्वल टू रेशो W अपॉन P. ठीक आहे, असं लिहिलं की 1 मार्क मिळेल तुम्हाला. त्यानंतर आहे व्हेलॉसिटी रेशो. व्हेलॉसिटी रेशो आपण दाखवतो VR. ठीक आहे, काय? इट इज द रेशो ऑफ डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय एफर्ट टू डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय लोड. ठीक आहे, व्हेलॉसिटी रेशो म्हणजे काय? इट इज द रेशो ऑफ द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द एफर्ट टू द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय द लोड. किंवा इथं तुम्ही व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू डिस्टन्स मूव्ड बाय पण लिहू शकता. मूव्ड बाय एफर्ट टू द डिस्टन्स मूव्ड बाय लोड. ठीक आहे, दोन्ही पण डेफिनेशन महत्वाचे आहे. ठीक आहे, त्यानंतर आहे इफिशियन्सी ऑफ द मशीन. काय सांगता येईल इफिशियन्सी? इट इज द रेशो ऑफ मेकॅनिकल ऍडव्हान्टेज म्हणजे MA टू velocity ratio expressed as a percentage is called as the efficiency of the machine. Efficiency of the machine ने आपण दाखवतो न्यू. ठीक आहे, रेशो मेकॅनिकल ऍडव्हान्टेज टू वेलोसिटी रेशो एक्सप्रेस्ड ॲज अ पर्सेंटेज इज कॉल्ड एज द इफिशियन्सी ऑफ द मशीन. बघा 2 मार्काला 2 मार्क, 1 मार्का डिफिनेशन असेल, 1 मार्काला फॉर्म्युला असेल. ठीक आहे, आता बघा
इफिशियन्सी ऑफ द मशीन म्हणजे काय, रेशिओ ऑफ मेकॅनिकल ऍडव्हांटेज टू वेलोसिटी रेशिओ एक्सप्रेस ॲज अ पर्सेंटेज इज कॉल्ड एज द इफिशियन्सी ऑफ द मशीन. आता इफिशियन्सी ऑफ मशीन वर डिपेंड असणारे आपले टाइप ऑफ मशीन कोणती आहे. ठीक आहे, याच्या आता 3 डेफिनेशन आहेत. काय, पहिली कंडिशन, इफिशियन्सी इज ग्रेटर दॅन 50%. efficiency is greater than 50%. This machine is called as the reversible machine. ठीक है, efficiency is less than 50% is called as non-reversible machine किंवा irreversible machine किंवा self locking machine. अशा तिन्ही कन्सेप्ट आहेत त्यामध्ये. इफिशियन्सी जर 50% पेक्षा काय असणार आहे, कमी जर असेल तर त्याला नॉन रिव्हर्सिबल मशीन किंवा इररिव्हर्सिबल मशीन किंवा सेल्फ लॉकिंग मशीन म्हणतो. ठीक आहे, आणि इफिशियन्सी इज इक्वल टू जर 100% असेल तर त्याला म्हणतो आपण आयडियल मशीन किंवा परफेक्ट मशीन. ठीक आहे, तिन्ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, तिन्ही याच्यावर तुम्हाला दोन मार्काचे सेपरेट क्वेश्चन विचारतात. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, डिफाइन रिव्हर्सिबल मशीन, स्टेट द कंडिशन फॉर द रिव्हर्सिबिलिटी किंवा स्टेट द कंडिशन फॉर स्टेट इट्स कंडिशन. ठीक आहे, आताच बघितलं आपण काय रिव्हर्सिबल मशीन म्हणजे. रिव्हर्सिबल मशीन, द मशीन इज वर्क इन रिव्हर्स डायरेक्शन. द मशीन इज वर्क इन रिव्हर्स डायरेक्शन. जी मशीन रिव्हर्स मध्ये काम करणार आहे अशा मशीनला म्हणतो आपण रिव्हर्सिबल मशीन. द मशीन इज वर्क इन रिव्हर्स डायरेक्शन इज कॉल्ड एज द रिव्हर्सिबल मशीन. स्टेट द कंडिशन ऑफ रिव्हर्सिबिलिटी. कंडिशन काय याची, द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज, द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज greater than or more than 50%. ठीक है, efficiency of the machine is greater than 50% is called as the condition of the reversible machine. ठीक आहे, बघा सिंपल आहे. रिव्हर्सिबल मशीन म्हणजे काय, जी मशीन रिव्हर्स मध्ये वर्क करणार आहे तिला म्हणतो आपण रिव्हर्सिबल मशीन. कंडिशन आहे त्याची एफिशियन्सी 50% पेक्षा जास्त पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर आहे डिफाइन सेल्फ लॉकिंग मशीन. आता बघा, सेल्फ लॉकिंग मशीन ही रिव्हर्सिबल मशीनच्या अपोजिट आहे. त्यालाच म्हणतो सेल्फ लॉकिंग मशीनला म्हणतो आपण नॉन रिव्हर्सिबल मशीन किंवा इररिव्हर्सिबल मशीन. ठीक आहे, कोणती तरी विचारली तरी इथे एकच डिफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. कोणती आहे, सेल्फ लॉकिंग मशीन. तिलाच म्हणतो आपण नॉन रिव्हर्सिबल मशीन किंवा इररिव्हर्सिबल मशीन. काय लिहिता येईल, द मशीन does not work in reverse direction. जी मशीन रिव्हर्स मध्ये काम करत नाही अशाला म्हणतो आपण सेल्फ लॉकिंग मशीन. ठीक आहे, त्याची कंडिशन काय आहे, द efficiency of the machine is, the efficiency of the machine is less than 50%. efficiency of the machine किती आहे, less than 50%. त्याला म्हणतो आपण सेल्फ लॉकिंग मशीन. बघा परत सांगतोय, सेल्फ लॉकिंग मशीन, इररिव्हर्सिबल मशीन आणि नॉन रिव्हर्सिबल मशीन या तिन्हीची एकच डेफिनेशन आहे, कन्फ्यूज होऊ नका. ठीक आहे, त्यानंतरचा क्वेश्चन आहे, डिफाइन आयडियल मशीन, स्टेट इट्स कॅरेक्टरिस्टिक. बघा डिफाइन आयडियल मशीन आलं तर तुम्हाला 2 मार्काला विचारतील किंवा स्टेट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द आयडियल मशीन सेपरेट क्वेश्चन असेल फक्त तुम्हाला 4 मार्क्ससाठी, किंवा डिफाइन आयडियल मशीन अँड स्टेट इट्स कॅरेक्टरिस्टिक हा 4 मार्काला असेल. तर आयडियल मशीन म्हणजे काय, आयडियल मशीन, the efficiency of the machine is, the efficiency of the machine is 100%. efficiency of the machine is equal to 100%. This machine is called as the
आयडियल मशीन. ठीक आहे, ज्या मशीनची इफिशियन्सी किती असणार आहे 100% असणार आहे, म्हणजे फ्रिक्शन किती असणार आहे तिथं 0. ठीक आहे, त्याला म्हणतो आपण इफिशियन्सी ऑफ द मशीन. अशी प्रॅक्टिकली कोणतीही मशीन नाही जी की आयडियल मशीन आहे, ही फक्त थेरॉटिकल कन्सेप्ट आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्यानंतर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल मशीन. कॅरेक्टरिस्टिक कोणकोणते आहेत? फर्स्ट आहे इफ द इफिशियन्सी ऑफ द मशीन इज 100%. इफिशियन्सी ऑफ द मशीन किती पाहिजे आपल्याला? 100%. सेकंड कॅरेक्टरिस्टिक आहे MA इज इक्वल टू VR, मेकॅनिकल ऍडव्हान्टेज इज इक्वल टू VR. त्यानंतर फ्रिक्शन इज इक्वल टू 0. फ्रिक्शन इज इक्वल टू 0. म्हणजे थोडक्यात काय, गाडी स्टार्ट करताना आवाज वगैरे येतो. ठीक आहे, किंवा ऍव्हरेज काय होतं आपल्याला कमी येतं, तर ते कशामुळे येणार आहे? फ्रिक्शन. तर ते आयडियल मशीनमध्ये फ्रिक्शन किती असणार आहे? 0. त्यानंतर नंबर 4 इनपुट इज इक्वल टू आउटपुट. इनपुट इज इक्वल टू आउटपुट हे असणार तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्स. 4 मार्क विचारल्या, 4 लिहिल्या की तुम्हाला 4 मार्क मिळतील. ठीक आहे, डिफाइन आयडियल मशीन, स्टेट द कॅरेक्टरिस्टिक. 4 मार्काचा क्वेश्चन आला, 1 मार्क ह्याला असणार आहे, 3 मार्क कॅरेक्टरिस्टिक असणार. कोणतेही 3 जरी लिहिले तरी बेटर आहे. ठीक आहे, त्यानंतर क्वेश्चन आहे डिफाइन लोड लॉस्ट इन फ्रिक्शन अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. ठीक आहे, त्यामध्ये लोड लॉस्ट इन फ्रिक्शन दाखवतो आपण WF. ठीक आहे, लोड लॉस्ट फ्रिक्शन म्हणजे काय? द डिफरन्स बिटवीन load lifted by ideal machine and load lifted by actual machine. आयडियल लोडनी जेवढा लोड उचललेला आहे आणि ऍक्च्युअल मशीननी जेवढा लोड उचलला आहे त्या दोन्ही मधला डिफरन्स, त्याला म्हणतो आपण WF. काय फॉर्म्युला आहे? लोड लिफ्टेड बाय आयडियल मशीन टू द लोड लिफ्टेड बाय द ऍक्च्युअल मशीन. WF इज इक्वल टू WI मायनस W. ठीक आहे, फॉर्म्युला व्यवस्थित आहे. फॉर्म्युला लक्षात, सबट्रॅक्शन म्हणजे काय असणार आपला? डिफरन्स. ठीक आहे, त्यानंतर एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन, द डिफरन्स बिटवीन एफर्ट applied by actual machine and effort applied by ideal machine. PF इज इक्वल टू काय असेल? डिफरन्स बिटवीन, डिफरन्स म्हणजे सबस्ट्रॅक्शन, एफर्ट अप्लाइड बाय द ऍक्च्युअल मशीन P मायनस PI. फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. ठीक आहे, WF चा फॉर्म्युला आहे WI मायनस W, PF चा फॉर्म्युला आहे P मायनस PI. ठीक आहे, त्यामध्ये परत हा 4 मार्क साठी क्वेश्चन विचारलेला आहे. एफर्ट लॉस्ट इन लोड लॉस्ट इन फ्रिक्शन अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन गिव्ह एक्सप्रेशन ऑफ देम. फॉर्म्युले लिहायचे आहेत, तर फॉर्म्युले आपण बघितलेले आहेत, पण डिटेल फॉर्म्युला कसा येईल हा? WF इज इक्वल टू WI. WI म्हणजे काय असणार आहे बघा, इथं कंडिशन आहे ज्यावेळेस आपली आयडियल मशीन आहे, कंडिशन काय आहे? MA इज इक्वल टू VR. MA चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला, काय आहे? W/P. ठीक आहे, इज इक्वल टू VR. WI म्हणजे तर इथं काय येईल? WI इज इक्वल टू VR इंटू P किंवा P इंटू VR. ती व्हॅल्यू फक्त त्याच्यामध्ये पुटअप करून द्या. ठीक आहे, P इंटू VR मायनस W असं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला 4 मार्क्ससाठी. ठीक आहे, त्यानंतर परत एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. ठीक आहे, PF इज इक्वल टू P मायनस PI चा फॉर्म्युला काय येणार आहे बघा इथं. परत आयडियल मशीन साठी MA इज इक्वल टू VR. MA म्हणजे काय? W/PI इज इक्वल टू VR. PI इज इक्वल टू काय येईल इथं? PI इज इक्वल टू W/VR. ती व्हॅल्यू फक्त PI मध्ये ठेवून द्या, W/VR. हे पूर्ण एक्सप्रेशन तुम्हाला द्यायचे आहे. 4 मार्क्स साठी क्वेश्चन आहे बघा. डिफाइन लोड लॉस्ट इन फ्रिक्शन अँड एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन गिव्ह एक्सप्रेशन ऑफ देम विचारलेला क्वेश्चन आहे.
ठीक आहे, व्यवस्थित बघा. महत्वाचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन. ठीक आहे, व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन, एवढा क्वेश्चन फक्त तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारतात. त्यानंतर व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन अँड स्टेट इट्स यूज, हा 4 मार्कचा क्वेश्चन आहे. किंवा व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन स्टेट इट्स सिग्निफिकन्स, हा 4 मार्काचा क्वेश्चन आहे. ठीक आहे, तर 2 मार्काला जर विचारलं व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन किंवा डिफाईन लॉ ऑफ मशीन, तर तुम्हाला एवढंच लिहायचंय, द इक्वेशन shows the relation between effort applied, load lifted with slope of graph and intercept is called as law of machine. ठीक आहे, इक्वेशन आहे P इज इक्वल टू काय दाखवते ते आपल्याला, इट इज द रिलेशन बिटवीन द MW प्लस C इन न्यूटन. दिस इक्वेशन इज कॉल्ड एज द लॉ ऑफ मशीन. ठीक आहे, 2 मार्काला विचारलं तर एवढंच लिहा. त्यानंतर काय, यूज किंवा त्याच म्हणतो आपण सिग्निफिकन्स. काय यूज आहे त्याचा, फर्स्ट काय फाइंड आउट करतो बघा, P इज इक्वल टू MW प्लस C, बरोबर ना. पहिल्यांदा काय करतो आपण, P टू फाइंड एफर्ट अप्लाइड टू द मशीन. ठीक आहे, सेकंड बघा, त्यानंतर ह्याच्यावरून आपण मॅक्झिमम एम चा फॉर्म्युला माहिती आहे आपल्याला. मॅक्झिमम एम ए चा फॉर्म्युला काय आहे, 1/m. त्यानंतर मॅक्झिमम इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, मॅक्झिमम MA डिवाइडेड बाय VR इंटू 100. ठीक आहे, म्हणजे काय, टू डिसाइड द टाइप ऑफ मशीन. मशीन कोणती आहे, रिव्हर्सिबल आहे, नॉन रिव्हर्सिबल आहे की आयडियल मशीन आहे. ठीक आहे, त्यानंतर टू फाइंड द इफिशियन्सी ऑफ द मशीन किंवा टू फाइंड द मॅक्झिमम इफिशियन्सी ऑफ द मशीन. ठीक आहे, त्यानंतर नंबर 4, फॉर डिझाईन पर्पज जर इंजिनियर असणार आहे त्यासाठी टू डिझाईन द टाइप ऑफ मशीन. ठीक आहे, एवढे त्याचे युजेस आहेत 4 किंवा सिग्निफिकन्स आहेत 4. पहिला आहे टू फाइंड द एफर्ट अप्लाइड मशीन, टू डिसाइड द टाइप ऑफ मशीन, त्यानंतर टू फाइंड द इफिशियन्सी ऑफ द मशीन, अँड फॉर द डिझाईन पर्पज द डिझाईन द टाइप ऑफ मशीन. त्यासाठी आपल्याला लॉ ऑफ मशीनचा यूज होतो. ठीक आहे, त्यानंतर याच्यामध्ये डायग्राम काढायची आहे तुम्हाला. बघा, डायग्राम आहे आपली लॉ ऑफ मशीनची. याच्यामध्ये आपण लोड वर्सेस एफर्ट, लोड असेल एक्स ऍक्सिसला, एफर्ट असेल वाय ऍक्सिसला. त्यानंतर आपण ग्राफ पुटअप करतो. ठीक आहे, लोडला किती एफर्ट लावलेला आहे. ठीक आहे, पॉइंट्स असतील. स्ट्रेट लाईनचे इक्वेशन्स म्हणजेच काय असणार आहे, लॉ ऑफ मशीन MW प्लस P इज इक्वल टू MW प्लस C. ठीक आहे, त्यानंतर ओरिजिन हा असणार आहे आपला C पॉइंट, म्हणजे त्याला म्हणतो आपण वाय इंटरसेप्ट. C म्हणजेच काय असणार आहे, वाय इंटरसेप्ट. ते आपल्याला दाखवते की त्या मशीन मध्ये फ्रिक्शन किती झालेलं आहे. ठीक आहे, जर फ्रिक्शन जर 0 असेल तर हा ग्राफ तुमचा ओरिजिन पासून स्टार्ट होईल, त्या ग्राफला म्हणतो आपण आयडियल मशीन. ठीक आहे, तिथं फ्रिक्शन किती असणार आहे, 0. ठीक आहे, त्यानंतर इथं आहे कोणत्याही 2 व्हॅल्यू कम्पेअर करून आपण काय करतो, स्लोप ऑफ ग्राफ फाइंड आउट करतो. काय फॉर्म्युला त्याचा, y2 मायनस y1 डिवाइडेड बाय x2 मायनस x1 किंवा इथं p2 मायनस p1 डिवाइडेड बाय w2 मायनस w. ठीक आहे, तर ह्याला म्हणतो आपण स्लोप, म्हणजे असणार आहे आपला थिटा. असा पूर्ण तुम्हाला ग्राफ ड्रॉ करायचा आहे.
ठीक आहे. इथं जे कोऑर्डिनेट असेल हा पॉईंट, त्याचा कोऑर्डिनेट असेल x1 y1, हा पॉईंटचा कोऑर्डिनेट असेल x2 y2. ठीक आहे. अशा पर्यंत तुम्हाला 4 मार्क क्वेश्चन करायचं. लॉ ऑफ मशीन विचारलं, पूर्ण लॉ ऑफ मशीन, त्याचं इक्वेशन, नंतर ग्राफ काढा, नंतर युजेस किंवा सिग्निफिकन्स विचारले असेल तर लिहा. त्यानंतर ऍडिशनल क्वेश्चन विचारलेले आहे, व्हॉट इज द लॉ ऑफ मशीन also gives expression for maximum MA and maximum efficiency of the machine. What is the law of machine? आता आपण बघितलेले एक्सप्रेशन म्हणजे फॉर्म्युला द्यायचे आपल्याला. मॅक्झिमम MA इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे 1/m. ठीक आहे. त्यानंतर मॅक्झिमम इफिशियन्सीचा काय फॉर्म्युला आहे पर्सेंटेज मध्ये मॅक्झिमम MA डिवाइडेड बाय VR इंटू 100. ठीक आहे. सोपं आहे बघा. 4 मार्क क्वेश्चन आहे. लॉ ऑफ मशीन दिले 1 मार्क मिळेल तुम्हाला, फॉर्म्युला दिले 1 मार्क मिळेल, मॅक्झिमम MA चं एक्सप्रेशन दिलं फॉर्म्युला 1 मार्क, मॅक्झिमम एफिशियन्सीचा फॉर्म्युला 1 मार्क. 4 मार्काचा क्वेश्चन आहे आणि विचारलेला आहे. व्यवस्थित बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे ड्रॉ द नेचर ऑफ ग्राफ्स. ठीक आहे. ग्राफ ड्रॉ करायचे तुम्हाला. 2 मार्काला विचारले कोणते 2 ग्राफ विचारतील, 4 मार्काला विचारले की कोणते 4 ग्राफ विचारतील 4 मार्काला. ठीक आहे. पहिला ग्राफ आहे लोड वर्सेस एफर्ट, दुसरा ग्राफ आहे लोड वर्सेस पर्सेंटेज इफिशियन्सी, तिसरा आहे लोड वर्सेस MA म्हणजे लोड वर्सेस मेकॅनिकल ऍडव्हांटेज, नंतर लोड वर्सेस आयडियल एफर्ट, लोड वर्सेस एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. ठीक आहे. 1 बाय 1 बघू आता आपण. पहिला आहे ग्राफ लोड वर्सेस एफर्ट, त्याला आपण असं पण लोड वर्सेस एफर्ट. ठीक आहे. आता हा ग्राफ म्हणजेच काय असणार आहे लॉ ऑफ मशीनचा. ठीक आहे. असणारे ग्राफ आहे लॉ ऑफ मशीन. ठीक आहे. इकडे आहे लोड, इकडे आहे एफर्ट. ठीक आहे. इकडे फ्रिक्शन होणार आहे P इज इक्वल टू MW प्लस C न्यूटन. हा असणार आहे C y इंटरसेप्ट ओरिजिन. ठीक आहे. परत इथं आता आपण जे फॉर्म्युले लिहिले होते तेच M इज इक्वल टू P2 मायनस P1 डिवायडेड बाय W2 मायनस W1 इज इक्वल टू त्याला लिहिता येईल Y2 मायनस Y1 डिवायडेड बाय X2 मायनस X1. ठीक आहे. इथं जो पॉईंट असणार आहे तो असणार आहे X2 Y2, इथंचा पॉईंट असणार आहे तो असणार आहे X1 Y. हा असणार आहे तुमचा लोड वर्सेस एफर्टचा ग्राफ म्हणजे लॉ ऑफ मशीनचा ग्राफ. ठीक आहे. त्यानंतर सेकंड ग्राफ काय आहे लोड वर्सेस पर्सेंटेज इफिशियन्सी. हा ग्राफ जो आहे तो स्ट्रेट लाईन आहे आणि हा येणार आहे तुमचा पॅराबोलिक कर्व मध्ये. ठीक आहे. आणि हा स्टार्ट होणार आहे ओरिजिन पासून एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस. ठीक आहे. इथे परत लोड येणार आहे तुमची पर्सेंटेज इफिशियन्सी. ठीक आहे. ग्राफ स्टार्ट होईल तुमचं. ठीक आहे. कर्व मध्ये. ठीक आहे. जे तुम्ही पॉइंट घेतलेले आहेत त्या पॉइंट मध्ये असणार आहे लोड वर्सेस पर्सेंटेज इफिशियन्सी. ठीक आहे. त्यानंतर नंबर 3 कोणता ग्राफ आहे लोड वर्सेस MA, लोड वर्सेस मेकॅनिकल ऍडव्हांटेज. ठीक आहे. त्याचा पण सेम दोन्ही पण ग्राफ एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस लोड हा MA ओरिजिन. ठीक आहे. परत सेम कर्व जेवढी काय व्हॅल्यू घेतलेली तेवढी. ठीक आहे. W वर्सेस मेकॅनिकल ऍडव्हांटेज आणि ही जी व्हॅल्यू असणार आहे तुमची ती असणार आहे मॅक्झिमम जी व्हॅल्यू असणार आहे ती असणार आहे आपला
मॅक्झिमम एम ए इज इक्वल टू 1/m. ठीक आहे, पूर्ण इथपर्यंत. व्यवस्थित ग्राफ बघून घ्या. त्यानंतरचा ग्राफ आहे आपला लोड वर्सेस आयडियल एफर्ट. ठीक आहे, नंबर 4, लोड वर्सेस आयडियल एफर्ट म्हणजेच पी आय. बघा आयडियल एफर्ट आहे, ठीक आहे, त्याच्यामुळे ग्राफ स्टार्ट होईल आपला ओरिजिन पासून. ठीक आहे, आयडियल मशीनचा ग्राफ किंवा आयडियल आहे तिथं फ्रिक्शन किती असणार आहे? 0. ठीक आहे, एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस हा ग्राफ आहे लोड वर्सेस पी आय. लोड पुटअप करायचा एक्स ऍक्सिसला, आयडियल एफर्ट वाय ऍक्सिसला, वर ज्या व्हॅल्यू. ठीक आहे, हा ग्राफ असणार आहे लोड वर्सेस आयडियल एफर्ट. त्यानंतर लास्ट ग्राफ लोड वर्सेस एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन. बघा आता फ्रिक्शनचा लॉस होणार आहे. दोन्ही ग्राफ सेम आहे, फक्त हा ग्राफ ओरिजिन पासून स्टार्ट झालाय, तो ओरिजिन पासून स्टार्ट होणार नाही. लोड एक्स ऍक्सिसला, एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन वाय ऍक्सिसला, ग्राफ प्लॉट होणार आहे. हा येईल तुमचा लोड वर्सेस एफर्ट लॉस्ट इन फ्रिक्शन.